Hello students, let's study now ninth chapter of standard 6 mathematics. Name of this chapter is HCF and LCM. सगळ्यात आधी आपण HCF आणि LCM याचा लॉंग फॉर्म काय आहे आणि याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं हे सगळ्यात आधी समजून घेऊ. म्हणजे नावात नेमकं काय आहे लपलेलं ते आपण सगळ्यात आधी समजून घेऊ आणि नंतर आपण आपल्या प्रकरणाच्या मुख्य भागाकडे जाऊ. HCF म्हणजे काय पहा. HCF चा जर लॉंग फॉर्म आपण पाहिला तर तो होतो हायेस्ट कॉमन फॅक्टर्स. हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF. HCF ला ऑर मध्ये GCD सुद्धा म्हटलं जातं. GCD हे लक्षात घ्या. HCF ला GCD सुद्धा म्हटलं जातं. काय आहे त्याचा लॉंग फॉर्म? ग्रेटेस्ट कॉमन डिवाइजर. ग्रेटेस्ट कॉमन डिवाइजर. आता हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा ग्रेटेस्ट कॉमन डिवाइजर याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? ठीक आहे, हायेस्ट किंवा ग्रेटेस्ट याला मराठीमध्ये महत्तम म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? महत्तम. कॉमनला मराठीमध्ये सामायिक म्हटलं जातं. सामायिक. आणि फॅक्टर डिव्हायजर याला विभाजक म्हटलं जातं. विभाजक. यावरून आपण म्हणू महत्तम सामायिक विभाजक. आणि याचा जर शॉर्ट फॉर्म मराठीमध्ये केला तर मसावी. काय म्हणू आपण याला? मसावी असं आपण म्हणू शकतो. म्हणजे HCF ला मराठीमध्ये आपण काय म्हणू? मसावी. मसावी. ठीक आहे. नेमकं काय होतं मसावी? हा अत्यंत सोपा भाग आहे. आपण पुढे पाहणार आहोत. मात्र सुरुवातीला आपण नाव काय आहे त्याचं ते लक्षात घेत आहोत. महत्तम सामायिक विभाजक मसावी, ज्याला इंग्लिश मध्ये आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर असं म्हणू शकतो. म्हणजे HCF और GCD. HCF किंवा GCD आपण म्हणू शकतो आणि मराठीमध्ये त्याला मसावी म्हटलं जातं. त्यानंतरचा जो दुसरा भाग आहे तो आहे LCM. काय होतं LCM म्हणजे? तर लोवेस्ट कॉमन मल्टिपल. याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? लोवेस्ट कॉमन मल्टिपल. लोवेस्टला म्हटलं जातं लघुत्तम. कॉमन म्हणजे मी वर तुम्हाला सांगितलंच आहे सामायिक. आणि मल्टिपलचा अर्थ होतो विभाज्य. डिवायझर किंवा फॅक्टरचा अर्थ विभाजक होतो. लघुत्तम सामायिक विभाज्य. आणि याला आपण शॉर्ट मध्ये मराठीत म्हटलं तर ल सा वी असं आपण म्हणू शकतो. माझ्यामध्ये हा भाग तुम्हाला लक्षात आलेला असेल. म्हणजे HCF म्हणजे मसावी आणि LCM म्हणजे लसावी. लसावी असं आपण म्हणतो. हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. LCM म्हणजे लोवेस्ट कॉमन मल्टिपल, ज्याला आपण लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणतो. लसावी. हे आपण
नावामधला हा भाग शिकलो. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ग्रेटेस्ट लोएस्ट. तुम्हाला लक्षातच येईल, कॉमन हे लक्षात येईल. सगळ्यात आधी आपण शिकू डिव्हायझर म्हणजे फॅक्टर किंवा डिव्हायझर आणि मल्टिपल हे नेमकं काय आहे हे समजणं अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे. फॅक्टर किंवा डिव्हायझर म्हणजे काय आणि मल्टिपल म्हणजे काय हे आपण सुरुवातीला समजून घेऊ. तर पहिल्यांदा हे उदाहरण पाहू आपण. उदाहरण असं आहे, we have to divide 42 by 7. आपण 7 ने 42 ला डिवाइड करू. तुम्हाला डिव्हिजन येतं. 7 चा टेबल जर म्हटला तर 7 1 are 7, 7 6 are 42. बरोबर आहे. 7 6 are म्हणजे 7 सख 42. आपल्याला रिमाइंडर 0 मिळतो. म्हणजे एखाद्या नंबरला एखाद्या दुसऱ्या नंबरने डिवाइड केल्यानंतर जर रिमाइंडर 0 मिळत असेल तर ज्याने भागतो त्याला आपण फॅक्टर म्हणतो. त्याला असं म्हणू की ह्या नंबरचा मल्टिपल 72 आहे, आपला 42 आहे आणि 42 चा फॅक्टर जो आहे 42 चा फॅक्टर हा 7 आहे असं आपण म्हणू. त्याच्या आधी 42 ला 7 ने डिवाइड केल्यानंतर एक लक्षात घ्या, 42 हा काय झाला, डिव्हिडंड झाला. डिव्हिडंड 7 हा डिव्हायझर झाला. ठीक आहे. 6 हा कोशंट झाला. कोशंट आणि हा 0 हे रिमाइंडर. लक्षात घ्या. आणि यावरून आपण असं म्हणू शकतो की फ्रॉम अबाव एक्झाम्पल सेवन इज factor of 42 and 42 is multiple of 7. 42 हा काय आहे, मल्टिपल आहे 7 चा. हे आपल्याला लक्षात येईल. मग आता 7 इज द फॅक्टर. 7 हा काय आहे, कारण 42 ला 7 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर जर 0 येत असेल, इथे आलेला आहे 0, रिमाइंडर 0 आलेला आहे, अशा वेळी 7 हा फॅक्टर होतो. 7 काय होतो, फॅक्टर होतो. कोणाचा, 42 चा. 42 चा 7 हा फॅक्टर होतो. मग आता 42 चा हा एकच फॅक्टर आहे काय, पूर्ण भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहेत तो फक्त एकच 7 हा एकटाच येत काय, तर नाही. आपल्याला बरेच असे फॅक्टर्स मिळतील, ते काढू आपण. त्यावर आधारित एक्झाम्पल सुद्धा समजून घेऊ. हा, आणि जर रिमाइंडर एक्झाम्पल सोडवल्यानंतर, डिव्हिजनचे एक्झाम्पल सोडवल्यानंतर रिमाइंडर जर 0 येत नसेल तर 42 चा 7 हा फॅक्टर होणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे जर समजा आपण एक एक्झाम्पल इथे घेतलं, तर आपण एक्झाम्पल इथे क्लोज करू. दुसरं जर एक्झाम्पल इथे आपण घेतलं, समजा 42 ला 9 ने डिवाइड करू. 9 1 are 9, 9 2 are 18, 9 3 are 27, 9 4 are 36, 9 4 are 36, 9 5 are 45 होईल, त्याने भाग जाणार नाही. त्यामुळे 9 4 are 36. आता आपण 12 मधून 6 काढले तर इथे 6 राहील, इथे
4 कॅन्सल करून 3 होईल, 3 - 3 0 होईल. या ठिकाणी रिमाइंडर हा 6 आहे. रिमाइंडर काय आहे? 6 आहे. जर रिमाइंडर 0 येत नसेल तर या ठिकाणी 42 चा 9 हा फॅक्टर नाही होत. म्हणून आपण असं म्हणू, फ्रॉम अबाव एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की 9 इज नॉट फॅक्टर ऑफ 42. 42 चा 9 हा फॅक्टर नाही आहे, कारण रिमाइंडर 0 आलेला नाही आहे. लक्षात घ्या. आणि असंही म्हणू शकतो की 42 इज नॉट मल्टिपल ऑफ 9. आणि 42 हा मल्टिपल पण होत नाही 9 चा, कारण 9 च्या टेबल मध्ये 42 येत नाही. म्हणून हा फरक आता तुमच्या लक्षात आलेला असेल. पूर्ण भाग जाऊन रिमाइंडर जर 0 येत असेल तरच हा फॅक्टर बनतो आणि हा मल्टिपल बनतो. लक्षात घ्या. आणि पूर्ण जर भाग जात नसेल, रिमाइंडर 0 येत नसेल तर 42 हा मल्टिपल नाही आणि 9 हा फॅक्टर नाही. हे आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल. मग जर आता आपण काही एक संख्या घेऊ, 2 नंबर घेऊ आणि त्या 2 नंबरचे सर्व फॅक्टर्स काढू, पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या काढू. आता इथे क्वेश्चन पहा काय म्हटलेलं आहे, राईट ऑल फॅक्टर्स ऑफ द गिवन नंबर्स. ह्या दिलेल्या 2 संख्या, दोनही संख्यांचे सर्व फॅक्टर्स काढा अँड लिस्ट देअर कॉमन फॅक्टर्स. आणि सर्व फॅक्टर काढले की नंतर त्यामधून कॉमन फॅक्टर काढा. ते तर आपल्याला सहज काढता येईल. मग आता हे एक्झाम्पल सोडवायला घेऊ. फॅक्टर्स ऑफ 6, ऑल फॅक्टर्स ऑफ 6. आपल्याला सगळे फॅक्टर्स काढायचे आहेत. सांगा बरं 6 ला कोणकोणत्या संख्येने भाग जाईल? पूर्ण भाग पहा. 6 ला 1 ने भागू आपण. 1 6 जा किती होईल? 6. रिमाइंडर 0 येतो. 1 हा प्रत्येकाचा फॅक्टर आहेच. प्रत्येक नंबरचा 1 हा काही फॅक्टर आहे. त्याचप्रमाणे 6 ला 2 ने डिवाइड करू. 1 नंतर 2. 2 1 सा 2, 2 3 जा 6. 0 येतो रिमाइंडर. म्हणजे 6 चा 2 हा काय झाला? फॅक्टर झाला. त्यानंतर 6 ला 3 ने डिवाइड करू. 3 1 सा 3, 3 2 जा 6. पुन्हा रिमाइंडर 0 येत आहे. म्हणजे 3 सुद्धा काय आहे? फॅक्टर आहे. ठीक आहे. त्यानंतर 4 ने डिवाइड करू. 4 1 सा 4, 4 2 जा 8. इथे रिमाइंडर 2 येतात. आता 4 इज नॉट फॅक्टर. 4 हा फॅक्टर नाही आहे. त्यामुळे ह्या लिस्ट मध्ये 1 2 3 यामध्ये 4 येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर 5 घेऊ. 5 1 सा 5, रिमाइंडर 1 येऊन राहिलं. म्हणजे 5 इज नॉट फॅक्टर ऑफ 6. त्यानंतर 6 घेऊ. 6 1 सा 6, रिमाइंडर पुन्हा 0 होत आहे. म्हणजे 6 इज ऑल्सो काय आहे? 6 इज ऑल्सो फॅक्टर. म्हणजे आता आपण जर पाहिलं 6 चे फॅक्टर कोणते, तर 1 हाई आहे कारण रिमाइंडर 0 आलेला आहे. 2 आहे कारण रिमाइंडर 0 आलेला आहे. 3 सुद्धा फॅक्टर आहे कारण रिमाइंडर 0 आलेला आहे. 4 हा फॅक्टर नाही आहे कारण रिमाइंडर हे 0 नाही आहे. 5 हा फॅक्टर नाही आहे कारण 0 हे रिमाइंडर नाही आहे. 6 हा फॅक्टर आहे कारण 0 रिमाइंडर आहे. म्हणून 1 2 3 6, 1 2 3 6 आर ऑल फॅक्टर्स ऑफ 6. 6 चे आपण सर्व फॅक्टर काढलेले आहेत. आलं की नाही लक्षात? 6 चे आपण या ठिकाणी सर्व फॅक्टर काढलेले आहेत. अगदी असाच आपण 8 चे फॅक्टर्स काढू.
फॅक्टर्स ऑफ 6 काढले आपण. आता आपण 8 चे फॅक्टर्स काढू. माझ्यामध्ये काढता येईल. 8 चा फॅक्टर 1 आहे, 1 ने भाग जातोच. त्यानंतर 2 चा जर टेबल म्हटलं तर 8 येईल. 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 जा. त्यामुळे 2 इज ऑल्सो फॅक्टर. 3 हा फॅक्टर होणार नाही. 4 पुन्हा फॅक्टर होईल. 5 6 7 हे फॅक्टर होणार नाही. 8 हा पुन्हा फॅक्टर होईल. म्हणजे 6 चे जर फॅक्टर काढले तर 1 हा कॉमन आहे आणि 6 सुद्धा आहे. 8 चे जर म्हटलं तर 1 फॅक्टर आहे. 8 शेवटचा फॅक्टर हा 30 संख्या असते. आता आपण 6 चे सर्व फॅक्टर काढले, 8 चे सर्व फॅक्टर्स काढले. पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे? लिस्ट देअर कॉमन फॅक्टर्स. यांच्यातला कॉमन फॅक्टर्स काढा. म्हणजे कॉमन फॅक्टर्स ऑफ 6 and 8 किंवा आपण डायरेक्ट एवढंच लिहू. कॉमन फॅक्टर्स. मला सांगा 6 चे हे फॅक्टर्स आहेत, 8 चे हे फॅक्टर्स आहेत. कॉमन फॅक्टर्स कोणकोणते असतील? कॉमनचा अर्थ होतो जे दोन्हीमध्ये आहेत. वरच्या रांगेमध्ये आहेत आणि खालच्या रांगेमध्ये जे नंबर्स आहेत ते झाले कॉमन. 1 हा काय आहे? वर आणि खाली दोन्ही ठिकाणी आहे. म्हणून 1 हा काय झाला? कॉमन फॅक्टर. 2 वर आहे तर खाली आहे, म्हणजे 2 सुद्धा काय झाला? कॉमन फॅक्टर झाला. 3 वर आहे मात्र खाली नाही आहे. 4 खाली आहे मात्र वर नाही आहे. 6 वर आहे मात्र खाली नाही आहे. 8 खाली आहे मात्र वर नाही. हे कॉमन फॅक्टर नाही आहे. कॉमन फॅक्टर 1 जे दोन्ही ठिकाणी आहेत आणि 2 हे असतील. अशा पद्धतीने आपल्याला कॉमन फॅक्टर्स नंतर काढता येतं सहज. चला दुसरं एक्झाम्पल पाहू. 16 24. पहिल्यांदा आपण काढू फॅक्टर्स ऑफ 16. 16 चे फॅक्टर्स कोणकोणते असतील? 1 1 ने पूर्ण भाग जातो. 2 ने सुद्धा 16 ला पूर्ण भाग जातो, रिमाइंडर 0 येईल. 3 दिस इज नॉट फॅक्टर. 4 येस 4 ने सुद्धा पूर्ण भाग जातो. 5 नाही. 6 नो. 7 नो. 8 येस 8 1 8 8 2 16 आणि त्यानंतर सरळ 16. These are all factors of 16. आपल्या लक्षात येईल 1 ने जर डिवाइड केलं तर डिवाइड आपला क्वोशंट हा 16 येतो. 2 ने जर आपण डिवाइड केलं तर क्वोशंट हा 8 येतो. जे आन्सर असतं क्वोशंट तो सुद्धा त्याचा फॅक्टर असतो. 4 ने डिवाइड केलं तर 4च आन्सर येतं, त्यामुळे तो एकदाच येईल. Yes, all factors of 16 are 1 2 4 8 16. आता काढू आपण फॅक्टर्स ऑफ 24. 24 चे सर्व फॅक्टर्स काढू. 1 2 सुद्धा फॅक्टर असेल, 3 सुद्धा फॅक्टर असेल. बरोबर आहे, कारण 24 ला 3 ने भाग जातो. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24 पूर्ण भाग जातो. रिमाइंडर 0 आहे म्हणजे 3 सुद्धा काय? फॅक्टर. त्यानंतर 4 ने भाग देऊन 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 4 6 24. काय लक्षात येईल आपल्याला? 4 इज ऑल्सो फॅक्टर. रिमाइंडर 0 आलेले आहे. त्यानंतर 5 हा फॅक्टर होणार नाही. 4 जर फॅक्टर आहे, रिमाइंडर 0 येत आहे, तर 6 सुद्धा फॅक्टर आहे, त्यामुळे 6 लिहू. त्यानंतर 3 ने 24 ला डिवाइड केल्यानंतर 8 आन्सर येऊन राहिलं, म्हणजे 8 सुद्धा काय आहे? फॅक्टर आहे. 24 ला 2 ने जर डिवाइड केलं, 24 ला 2 ने डिवाइड केलं तर आन्सर तुम्हाला इथे 12 मिळेल. बरोबर आहे, म्हणून 12 सुद्धा काय आहे? फॅक्टर्स आहे. आणि 1 ने जर डिवाइड केलं तर 24 हे सुद्धा काय आहे? फॅक्टर आहे. 12 आणि पुढे 24. आता एक गोष्ट, मजेशीर गोष्ट मी तुम्हाला सांगतो. 4 into 4 केलं
तर 16 येतं. 2 into 8 केलं तर 16 येतं. 1 into 16 केलं तरी 16 येतं. इथे बघा 1 into 24 म्हणजे 1 आणि 24 चं मल्टिप्लिकेशन केलं तर 24 येतं. 2 आणि 12 चं मल्टिप्लिकेशन केलं तर पुन्हा 24 येतं. 3 आणि 8 चं जर मल्टिप्लिकेशन केलं 3 into 8 24 येतं. 4 into 6 केलं तरी पुन्हा 24 येतं. एक लक्षात घ्या, एवढे जर तुम्हाला फॅक्टर काढता आले तर हे जे त्याचे कोशंट असतात ते सुद्धा त्याचे फॅक्टर असतात त्या नंबरचे. यावरून आपण आता सर्व फॅक्टर्स काढलेले आहेत. ठीक आहे. आता यामधून कॉमन फॅक्टर्स लिहू. कॉमन फॅक्टर्स 16 चे आणि 24 चे फॅक्टर आहेत. यामधून आता कॉमन फॅक्टर कोणते आहेत? 1 कॉमन आहे, 2 कॉमन आहे, 4 कॉमन आहे, 8 कॉमन आहे, अजून आहेत का कुठला? नाही. 1 2 4 8 आर दी कॉमन फॅक्टर्स. दोनही म्हणजे 16 चे आणि 24 चे जर फॅक्टर काढले तर यामध्ये 1 2 4 8 हे चार फॅक्टर असे आहेत की जे वरच्याही रांगेमध्ये आणि खालच्याही रांगेमध्ये आहेत. एक एक्झाम्पल पुन्हा बघू. फॅक्टर ऑफ ऑल फॅक्टर्स ऑफ 45 कोणता असेल? 1. 2 ने भाग जाणार नाही कारण आपल्याला 2 ची टेस्ट माहिती आहे. युनिट प्लेसला 0 2 4 6 8 यापैकी डिजिट पाहिजे नाही. 3 ने या संख्येला भाग जाईल. त्यानंतर 5 ने या संख्येला भाग जाईल युनिट प्लेसला 5 असल्यामुळे. त्यानंतर जर आपण पाहिलं 15 हा एक फॅक्टर्स होईल. 9 सुरुवातीला 9 हा एक फॅक्टर होईल. भाग देऊन पाहायचा. त्यानंतर 15 आणि त्यानंतर 45. These are all factors of 45. 1 3 5 एवढं काढलं की आपल्याला 9 15 45 हे जे आन्सर येतात भागल्यानंतर जे कोशंट मिळतात हे सुद्धा काय असतात? त्याचे फॅक्टर असतात. त्यानंतर फॅक्टर्स ऑफ 16 1 2 ही असेल, 3 असेल, 4 असेल, बरोबर आहे. त्यानंतर 5 असेल, 6 असेल, हे सगळे फॅक्टर्स असतील. त्यानंतर 7 8 9 हे फॅक्टर नसणार. 10 हा फॅक्टर असेल. त्यानंतर 6 into 10 60 आपल्याला मिळतं. आता 5 आपण जर समजा 60 ला 5 ने डिवाइड केलं तर 5 1 सा 5 1 0 5 2 जा 10 म्हणजे 12 हा सुद्धा एक फॅक्टर असेल. त्यानंतर 5 ने आपण केलं. त्यानंतर जर 4 ने जर डिवाइड केलं तर 15 हा सुद्धा एक फॅक्टर आपल्याला मिळेल. त्यानंतर जर 3 ने डिवाइड केलं तर आन्सर आपल्याला 20 मिळेल. हा सुद्धा फॅक्टर असेल. त्यानंतर 2 ने जर केलं डिवाइड तर आन्सर 30 मिळतं. आणि नंतर 1 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर जे मिळत होतं ते 60. These are all factors of the 60. हे 60 चे सर्व फॅक्टर्स आहेत. लक्षात घ्या, आपण 1 ने डिवाइड केल्यानंतर भागाकार 60 येईल. 2 ने जर डिवाइड केलं तर भागाकार 30 येईल. तो सुद्धा काय असेल? कोशंट हा सुद्धा फॅक्टर असतो. 3 ने डिवाइड केल्यानंतर 20 हे आन्सर मिळेल. पहा करून पाहू आपण. 60 ला 3 ने डिवाइड करू. 3 2 जा 6 0 0 अधिक जोडला 3 0 जा 0 20 आन्सर जे मिळालं. पहा 3 ने डिवाइड केल्यानंतर जे 20 आन्सर मिळालं कोशंट हा सुद्धा फॅक्टर असतो. असं जर तुम्ही 60 ला 4 ने डिवाइड केलं तर 15 तुम्हाला आन्सर मिळेल, कोशंट मिळेल. तो सुद्धा फॅक्टर असेल. 5 ने जर डिवाइड केलं
तर तुम्हाला 12 हा कोशंट मिळेल वरती. 6 ने जर तुम्ही 60 ला डिवाइड केलं तर 10 तुम्हाला कोशंट मिळेल आणि म्हणून 10 सुद्धा काय असेल फॅक्टर असेल. हे सर्व फॅक्टर्स झाले 60 चे. यामधून आता आपण घेऊ कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर्स. आता हे कॉमन फॅक्टर्स जे आहेत यामध्ये 1 हा कॉमन फॅक्टर आहे, 3 हा कॉमन फॅक्टर आहे, 5 हा कॉमन फॅक्टर आहे जो दोन्ही ठिकाणी आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं 9 खाली नाही आहे, 15 हा कॉमन फॅक्टर आहे. 15 हा कॉमन फॅक्टर आहे. म्हणजे आपण यामध्ये जर पाहिलं 1, 3, 5, 15 are the common factors of 45 and 60. या पद्धतीने तुम्हाला जो तुमचा प्रॅक्टिस सेट आहे, पुढला जो प्रॅक्टिस सेट आहे, हे जे प्रकरण आहे या प्रकरणामधला प्रॅक्टिस सेट 23 सोडवायचा आहे. सुरुवातीला हा भाग पूर्ण लिहून घ्या आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट 23 तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सोडवा. काही अडचणी आल्या तर मला सांगा. माझ्या पर्सनल व्हॉट्सअप वरती हा प्रॅक्टिस सेट 23 सोडवून पाठवा. काही अडचणी आल्या तर मी तुम्हाला समजून सांगेन.